निर्धारय वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची शांतम शाश्वतम प्रेय मनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्यमणिशं वेदांत वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वंदेहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्यास्पृहा रघुपतिर्दयस्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जसु जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी पानी सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी प्रभु सुदशरथ राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम श्री 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 राम भजन म्हणा टाळी वाजवा मन प्रसन्न होईल वाणी पवित्र होईल भजन म्हणा पाठीमागे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना काल करी जरा काल वाजवा राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो चले आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम कीर्तन में शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभटा ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारय वर्म चुकू नये विको कमी करायचं कातानी विको द्या निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची संप्राप्त सेवी करता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता अंतकरणाच्या समाधानाकरता लोकमनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी भिजरवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफन घातलं भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा अभंग चिंतना करता अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांच्या 728व्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. निळा म्हणे जाणुनी संत येती धावत प्रतिवर्षी या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. गावडे बाबांच्या फळावरती आपल्याला या ठिकाणी कीर्तन श्रवणाचा आनंद मिळतोय. खरं तर साधकांची साठी आईचं हृदय असणारे गावडे बाबा, त्यांच्या फळावरती कीर्तनाचा योग. आदरणीय राष्ट्रीय कथा प्रवक्ते आमचे शिवानंद महाराज शास्त्रीजीमुळे या ठिकाणी तुम्हा सर्व शत्रुविंदांच्या दर्शनाचा खऱ्या अर्थाने योग आहे. अतिशय गोड अशा प्रकारचा हा उत्सव समाधी सोहळ्यानिमित्त. खरं तर वर्षानुवर्ष बाबांच्या या फळाची महती, एवढी गोड सिस्टम, एवढं अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम. नियोजनं भरपूर असतात पण काहींचे नियोजनच बद्ध असतात. पण गावडे बाबांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सोहळ्यामध्ये देखील शास्त्रीजी आम्ही चालत असतो. भोजन म्हटलं की आम्ही दिवसभर इकडेच दुसऱ्या दिंडीत चालेल, पण भोजनाचा आस्वाद घेण्याकरता गावडे बाबांकडे आम्ही जात असतो. अतिशय अखंड अगरवता होणी असं ती तयाची विनय हेची संपत्ती, जय जय म्हणती ती अर्पिती माझ्याच्या ठाई. असं शांत दांत जीवन, धनाढ्य आणि वैभवशाली जीवन आमच्या गावडे बाबांचं आहे. आणि कीर्तनाचा योग येतोय म्हणून खऱ्या अर्थाने कीर्तनाकरता उपस्थित सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावे अभिवादन करतो. वारकरी संप्रदायातील सर्व तत्वनिष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज मंडळी भरपूर आहे इथं. काय ठेच लागून जरी तुम्ही पडलात ना, बुवाच्याच अंगावरती पडाल तुम्ही, एवढे बुवा इथं आहेत. अतिशय गोड इथं कीर्तनाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, अतिशय गोड आमचे सन्मित्र संदीपजी महाराज खंडागळे, चांगलं महाराष्ट्रात आता सध्या त्यांचं नाव आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. इकडं ज्यांची काल सेवा झाली ते आमचे वाणीभूषण नाना महाराज गोपने. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका या अनुषंगाने संपूर्ण जीवनच ज्ञानेश्वरी करता त्यांनी वाहून घेतलेलं आहे. असे आमचे आदरणीय नानाबाबा, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. इकडं शिवाजी महाराज गडदे गुरुजी आहेत, गुरुजींचं नियोजन देखील अतिशय गोड असतं, त्यांनाही देखील धन्यवाद देतो. सिस्टम अतिशय छान आहे, आपणास देखील वंदन करतो. बाबांच्या सहवासात ही सगळी सेवा करणारे आमचे अशोकदादा असेल, बाबांचे खरं तर मानसपुत्र आहे. किती प्रेम करावं लेकरावरती ते खऱ्या अर्थाने गावडे बाबाकडून शिकायला मिळतं. अतिशय सगळी काम करणारी तर सगळीच मंडळी आहे, सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सुरुवातीला ज्यांनी चाल गायली ते आमचे जिवलग आमचे रामेश्वर बा, अतिशय गोड आवाज आहे, आपणास देखील वंदन करतो. इकडं आमचे गणेश भाऊ आहेत, आमचे बालमित्र आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. इकडं अतिशय हृदयाला भिडणारा आवाज, अतिशय स्वर साधनेचे पुजारी, स्वर अतिशय भिजलेले आहेत आमचे बाबासाहेब बुवा आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. बसलेली सगळीच मंडळी, चित्रकूट धाम चॅनल आहे, इकडं बरीचशी चॅनल आहेत, सगळे चॅनलवाले सगळे मंडळी, सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमचं नाव घेणं आता काही शक्य नाही, तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. तुकोबरायांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, ज्ञानोबरायांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल प्रतिवर्षी स्थानकाधिक यात्री येती उपासक या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. संत महात्मे गेल्यानंतर संत संतांचं ज्ञान पाठीमागं ठेवतात, संत संतांची समाधी पाठीमागं ठेवतात आणि संत संतांची कीर्ती पाठीमागं ठेवतात. विठ्ठल ज्ञानोबराय जरी गेलीत पण ज्ञानोबरायांनी असा ठेवा तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवला, गेलेत पण ज्ञान तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवलंय. नामा म्हणे देवा गेले मोठी जन, राहिले ते ज्ञान, राहिले ते ज्ञान जगा माझी. नाम म्हणे देवा गेले मोठी जन, नाम म्हणे देवा. नाम म्हणे देवा गेले मोठी
पण ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञान जिवंत ठेवलाय. ज्ञानोबराया जातात पण ज्ञानोबरायांची आजही समाधी, ती स्पंदनं, त्या समाधीनिमित्त आपण तर सोहळ्यानिमित्त इथे एकत्रित येतो ना. गेले योगीराज अनादि मी आदी, राहिल्या समाधी, राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी, राहिल्या समाधी जगा माझी. ज्ञानोबराय गेलेत पण ज्ञानोबरायांची समाधी आजही जिवंत आहेत. गेले योगीराज अनादि मी आदी, राहिल्या त्या समाधी जगा माझी. संत महात्मे ज्ञानोबराय गेलेत पण ज्ञानोबरायांनी समाधी आजही ती स्पंदनं. खरं तर ज्ञानोबरायांची समाधी आमच्या जीवनातून मायनस केलीत तर आमच्या जीवनाला शून्य किंमत आहे. ज्ञानोबराय आमच्या जीवनातून मायनस केली तर शून्य किंमत आहे. चपलापाशी उभा राहायची आमची अवकात नाही आहे. 2-4 टिपणं सोडले तर आम्हाला येतं तरी काय येतं. ज्ञानोबराय मायनस करा, काय येतं आम्हाला महाराज. कुठल्या अहमगंडाने आम्ही पछाडलेलो ही काही कळतच नाही. आमची अवस्था आज ज्ञानोबरायमुळे आम्ही महाराष्ट्रभर काय अवकात आहे आमची. 15-20 लाखाच्या गाड्यात फिरतोय, ही उपकार कधीतरी परीक्षण माणसाने केलं पाहिजे. साधना आम्ही जिवंत ठेवली पाहिजे. नित्यनेम आमच्या जीवनात काहीतरी असला पाहिजे. आम्ही शास्त्रीजींचा नेहमी आदर घेतो. आजही संपूर्ण जीवन एवढं महाराष्ट्र लोकप्रिय आहेत. रोज 2-2, 4-4 कीर्तन आहेत, कथा आहेत. पण सुंदरकांड घेतल्याशिवाय घराच्या बाहेर न पडणारा व्यक्ती हे संपूर्ण जीवन वाहून घेतलंय. साधनेशिवाय काही नित्य नियमाविना अन्न खायतो, भार वाहेतो. वृषभ म्हणजे मी कशाला म्हणू, विठ्ठल. ज्ञानोबरायांची समाधीचे स्पंदन आजही ती लहर, आनंदाची लयलूट म्हणजे ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा. विठ्ठल. स्पंदन, ती कीर्ती आजही जिवंत आहेत. संत गेले, ज्ञान पाठीमाग आहेत, समाधी पाठीमाग आहेत आणि संतांची कीर्ती पाठीमाग आहे. राहिल्या त्या कीर्ती जगा गोंधळामध्ये एवढं साम्य जुळवणं तेवढंही सोपं नाही. नाहीतर असं होतं या गोंधळात आपण म्हणावं रंगणी रंग तर गुलगुला बोलत, पाठीमागचे म्हणते रंगणी रंग तर गंगुला बोलत. विठ्ठल विठ्ठल. संत गेल्यानंतर संत संतांची कीर्ती पाठीमागे ठेवतात. ऐका ऐका, संत महात्मे कधी स्वर्गात जातच नाही. संत कभी स्वर्ग नहीं जाते, संत कभी स्वर्ग नहीं जाते, जहां जाते हैं वहां स्वर्ग बना देते हैं, वहां स्वर्ग बना देते हैं. वहां पापी कभी नरक नहीं जाता, जहां जाता है वहां नरक बना देता है. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. ही संतांची विशेषता आहे. खऱ्या अर्थाने महात्मा हा बोधानी मोठा असतो, पैशानी मोठा नसतो. महात्मा बोधानी मोठा असतो. धन के रहते ही आदमी संत बन सकता है, लेकिन धन के लोभ रहते हुए आदमी कभी संत नहीं बन सकता. विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडेल, पण संतांच्या शब्दाचा प्रभाव डायरेक्ट हृदयावरती पडतो. संत जीवन कळण्याकरता, संतांचा अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग कळण्याकरता त्याला माणूसच व्हावं लागेल. बरोबर, संतांचं जीवन करण्याकरता त्याला माणूसच व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण.
महिमान येईल कळो, येईल कळो, येईल कळो. बहुदुधड जारी झाली म्हैस गाय, बहुदुधड जारी झाली म्हैस गाय. झाली तुका म्हणी अंगी वावेत आपण राम. संत जीवन करण्याकरता त्याला संत व्हावं लागेल. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया. काय मानवी जीवनामध्ये 2-3 गोष्टी विषय अज्ञान आहे. नेमकी त्या 2-3 गोष्टी जीवनात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट अज्ञान आहे, जगाविषयी अज्ञान. दुसरी गोष्ट अज्ञान आहे, संतांविषयी अज्ञान. आणि तिसरी गोष्ट अज्ञान आहे, देवाविषयी अज्ञान. प्रसंगी तुम्हाला जग कळालं नाही तरी चालेल, देवाच्या स्वरूपाची ओळख झाली नाही तरी चालेल, पण संत जीवन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माऊली तुमचं नाव काय? टोपीवाले तुम्ही बसलेले कधी आलेत? काल आलेत का आत्ताच आले? बोला बोला, मी काही करत नाही. काय नाव तुमचं? गोरख नरवडे. हा, नवल 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 नवल. वा, जरा चला जाऊ द्या. की काय खरं तर एवढी सिस्टम प्रॉपर आहे म्हणून तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, नाही तर इथं एवढं शक्यच नाही. बाबांचं असं आहे, नो प्रॉफिट नो लॉस. हे सगळं याच्यात गेलं तरी चालेल. ऐका धवल का? बरं ठीक आहे, काय असू द्या. ऐका संतांची उंची करण्याकरता संत व्हावं लागेल. आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजेत का आकाशा एवढे पाहिजे? बोला बोला. आकाशा एवढे पाहिजे का आकाशापेक्षा बारीक पाहिजे? आकाशापेक्षा मोठे पाहिजे. विठ्ठल विठ्ठल समुद्र किती खोल हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल? बोला बोला. समुद्र किती खोल आहे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल? फिरायला गेल्यानंतर नाही, समुद्रात खाली उतरावं लागेल, त्याची खोली बघावं लागेल, ते किती खोल आहे. तर संत जीवन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐका माणसाचा प्रवास, व्यक्तीचा प्रवास हा खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीतून आणि गाथ्यातून असला पाहिजे, तरच तुम्ही साध्यापर्यंत जाऊ शकता. या मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं तर समाजात भक्त खूप व्हायला मिळतात. तुम्ही पूर्वी जुने जाणकार मंडळी सांगतात 100 वर्ष 200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा. गावोगावी 100-200% माळकरी पाहायला मिळायचे नाही हो, 10% माळकरी असायचे. आता ॲटलिस्ट तुम्ही संख्या मोजा, गावोगावी 50 ते 70% आपल्याला माळकरी पाहायला मिळते. पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी माळकरी कमी होती पण ती मनाने खूप चांगली होती. आता माळकरी भले झालेत पण मनानं भले कुचकेत. म्हणजे सगळीच माळकरी तसे असं मला म्हणायचं नाही. किती मोठा बहिरंगाने शृंगार केला म्हणजे वारकरी कुणी भक्त होऊ शकत नाहीये. अंतकरणात जर इतरांबद्दल कापट्यता कुटिलता असेल तर माळा घालण्यात देखील काय अर्थ आहे? तेने गळा माळ घालून, तेने गळा माळ घालून, कापट्यता नसली पाहिजे. धर्म कैजित कैत्र ओत्र परमो निर्मत्सराणाम सता. मत्सर रहित तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे. माळा नसुद्धा एक तोला मोलाचं वाक्य सांगेल. ऐका वारकरी मंडळी, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. कपाळाला गंध नसू द्या हो,
कपाळाला गंध नसू द्या पण चारित्र्याचा गंध नक्की लावा. विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाली आहे. बीती बाते बीती बाते बीती बाते दोहराने की आदत सी हो गई. चलते 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 रुक जाने की आदत सी हो गई. एक सवय लावा. आपण ज्ञानोबरांच्या समाधी निमित्त आलोय ना, सोहळ्यासाठी आलोय. भजन वाढवा. एक सवय लावा. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है. हम पर श्री राधा रानी की कृपा राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई. आदत सी हो गई है हो गई. ही चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करा. आम्हाला भक्त होता येईल का? काही काही शेर होण्याचा प्रयत्न करतात पण हे मार्केट आहे, जेल होतं. विठ्ठल आम्हाला भक्त होता येईल का? या समाजाचं निरीक्षण केलं आम्हाला. विठ्ठल ते फक्त आम्हालाच कळेल. काय कीर्तनात विनोद असावा पण तो उंचीचा असला पाहिजे. थोडासा उंचीचा असला पाहिजे. काय उंचीचा असला पाहिजे. स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला कळतं तर बघा. स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला वाटेल मग पुरुष कोण आहे? पुरुष सहनशक्ती. जर आणखी उंचीचा सांगू का? 5G विनोद असला पाहिजे. एक जणाचं डोकं दुखायला लागलं, त्याच्या हितचिंतक शत्रूकडे तो गेला. अरे माझं फार डोकं दुखतं, मला काहीतरी प्रॉपर अर्जंट इलाज सांग की जेणेकरून माझं डोकं बरं होईल. हा म्हटला एक काम कर, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला कर पाय पुढं. विठ्ठल आजही निष्ठावान माणसं पाहायला मिळतात, महात्मे पाहायला मिळतात. आजही तुम्ही आळंदी ते सुदुमरे, सुदुमरे ते वासुले, वासुले ते भामचंद्र डोंगर, जिथं डव कंपनी पडणार होती, आजही तुम्हाला तिथं महात्मा पाहायला मिळेल. विश्वनाथ महाराज मौनी जीवन आहे. मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खातात. शिजवलेलं अन्न आजही त्या महात्म्याने आजही खाल्लं नाही. असे अनेक महात्मे आपल्याला पाहायला मिळतात. आळंदीत 2 गिरधरबुवा, एक गाथा कंठस्थ गिरधरबुवा, पायीवारी करणारे गिरधरबुवा. आता एक 2-4 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. काय महात्मा होता, काय जीवन होतं. पोटात एकच आर्तता, संपूर्ण जीवन ज्ञानोबराय करता विटेवरच्या मालका करता वाहून दिलं होतं. आठवलं म्हणून सांगतो. अखंड पायीवारी केली. एक दिवस शरीर थकलं, पायीवारी करता येत नाहीये. खांद्यावरती पताका घेतला. विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जात आहेत. बस स्टँड वरती जात आहेत. कंडक्टरने विचारलं कुठे निघाले पताके वगैरे घेऊन? अरे विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय. नाटकं करता पताके वगैरे घेऊन. आपण जिथं बॅगा वगैरे ठेवतो गिरधरबुवाने, तिथं गिरधरबुवाचा पताका ठेवला. एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधरबुवाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधरबुवा गाडीतून उतरले पण गिरधरबुवाचा पताका गाडीत राहिला. कंडक्टरने विचारलं नंतर पताका कुणाचा आहे? तुमच्या माझ्यासारखा एक हाप वारकरी आला, तो म्हटला पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. इकडे गिरधरबुवाच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला. गिरधरबुवा वापस येतात. ओ कंडक्टर साहेब, माझा पताका तू तर नेला. कुणी नेला? कुणीतरी घेऊन गेलं. जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत स्टँड सोडणार नाही. भजन चालू केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल. भजन चालू केलं गिरधरबुवाने. हा पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. बायको म्हणे देऊ का चहा वगैरे करून बाहेरून आलात. हा म्हटला पताका घे बाजूला ठेव. हा म्हटला एक काम कर, डबा दे आणि जरा
डबा दे आणि बाहेर दिशेला जाऊन येतो. डबं घेतलं, बाहेर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ आता चहा वगैरे. हा म्हटला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा बाहेर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे आता देऊ चहा वगैरे. हा म्हटला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बाहेर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ आता चहा वगैरे. हा म्हटला पुन्हा डबं भरून दे. 24 तासात नाना महाराज ते 25 वेळेस बाहेर दिशेला गेलं. बायको म्हणली नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलेला आहे, ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तर हे चालूच राहील. देवाचं गावाचं भावाचं खायचं नसतं, चांगलं नसतं, देऊन टाका ज्याचा पताका. डोक्यात प्रकाश पडला, धावत धावत येत आहे. तो कंडक्टर साहेब पताका माझा नाही राव, ज्याचा त्याला देऊन टाका. तो महात्मा बसलाय वारकरी, भजन चालू आहे. हरे राम हरे कृष्ण भजन चालू आहे. देऊन टाका त्यांचा पताका. पताका पाहिला गिरधर भाऊने. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं, तिला ते काही काळानंतर सापडावं, तिची जशी अवस्था होती तशी गिरधरभाऊची अवस्था झाली. पताका पाहिला, पताक्याला आलिंगन देतायत. तुका म्हणे भक्ती आदी सुख रूप अंती, धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना. जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत स्टँड नाही सोडलं. याला म्हणतात निष्ठा. विठ्ठल विठ्ठल. माझी निष्ठा मला कोरोनात कळाली. काय बुवाजी, कोरोनात कळालं, डॉक्टरने सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी माळा तोडल्या आणि ढवळे बटाटे आणले. विठ्ठल. नाना महाराज परमार्थ करण्याची देखील श्रेणी झाली. काही माणसं स्वीय प्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. स्वतःला आवडेल असा परमार्थ करतात, स्वतःची आवड इतरावरती लादतात. स्वीय प्रिय परमार्थ, स्वतःला आवडेल असं. बाबासाहेब बुवा एक जण मी म्हटलं एका जणाला चला की समाधी सोहळा आहे. तो म्हणे आत्ता 2-4 दिवस झाले कीर्तन करून. अरे दळभद्र, तू कीर्तनाला गेला होता, समाधी सोहळ्याला थोडी गेला होता. स्वीय प्रिय परमार्थ, स्वतःची आवड इतरावरती लादतात. एक जण आम्हाला घरी जेवायला घेऊन गेला. म्हटलं काय मेनू बनवणार गावडे बाबा? तो म्हटलं की आज बनवूया कांदे भजे. म्हटलं कांदे भजे काही मला नाही आवडत. तो म्हणे महाराज तुम्हाला नाही आवडत पण मला आवडतेत ना, मग तू आम्हाला गांजा भजे खाऊ घालशील. आम्ही दुसरंच काहीतरी सांगायचं कीर्तनात. स्वीय प्रिय परमार्थ, स्वतःची आवड इतरावरती लादतात. काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, लोकांना आवडेल असा परमार्थ. दंबे करू सोंग मानावया जग, लोकांना आवडेल असा परमार्थ. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगना, भावना वेगळी अंतरी, भावना वेगळी अंतरी, दंबे करू भक्ती सोंगत, वा वा वा. परप्रिय परमार्थ, लोकांना आवडेल असा परमार्थ करणारा एक वर्ग पाहायला मिळतो. काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. देवाची आज साडे, देवा आळवावे द्यावे, देवाला जे आवडेल तो परमार्थ आम्हाला करता येईल का? तुका म्हणे देवा माने करू ऐसी सेवा, फार गोड प्रमाणे. देवाला आवडेल असा परमार्थ आम्हाला करता येईल का? आम्ही म्हटलं पाहिजे रोज मुरलीधर छलिया मोहन, मुरलीधर छलिया मोहन, हम भी तुमको दिल दिए बैठे, गम पहले से भी कम तो न थे, एक और मुसीबत
देवाला आवडेल असा परमार्थ आम्हाला करता येईल का? विठ्ठल विठ्ठल. खरं तर परमार्थ पतिकाच्या जीवनात ज्ञानोबारायला आवडेल असा परमार्थ आम्हाला करता येईल का? परमार्थ पतिकाच्या जीवनामध्ये निष्ठा हाच त्याचा स्वधर्म आहे. अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भाव वा 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 सर्व. जय हो जय हो. वा वा भाव क्या बात है. अतिशय गोड. गावडे बाबांचं फड म्हटलं की हक्काने गायक वादकांची इथं रेलचेल आहे. आवर्जून फोन करणार. आता शास्त्रीजी स्वतः इथं उपस्थित असतात, वेळ देतात. आवर्जून फोन करणार, बाबा सेवा कधी देऊ. याचं कारण फक्त हृदय तेवढं भिजलेलं आहे. खरं तर काय बाबांना माहिती आहे, गावडे बाबांचं जीवन हे सोडून द्यायचं आहे ना तर माणसांनी वाटून द्यायला शिका. काय देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते. बाबांकडे देने के दिनही आहेत, देने का दिलही तेवढा कोळा आहे. अतिशय गोड. एवढे गुणवान मंडळी इथं एवढं सोपं नाही आहे. कधी कधी कीर्तनकाराला चाल म्हणावं लागते, ते फार अवघड आहे इथं. म्हणजे एवढं सोपं नाही. नाहीतर कधी कधी असेही माणसं पाहायला भेटते. शास्त्रीजी त्या दिवशी त्या वडनेरजवळ कीर्तन, माझं काल्याचं कीर्तन अभंग घेतला मी, गोकुळीच्या सुका. महाराज मी म्हटलं, महाराज म्हणतात पहिल्या चरणात गोकुळीच्या सुका. म्हातारा होतं, प्रमाण दिलं, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा अरे गोकुळीच्या सुखा नाही, ते नुसतं गोकुळीच्या सुखा आहे. मग म्हातारा म्हणतं नुसतं गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा नुसतं गोकुळीच्या सुखा नाही, ते फक्त गोकुळीच्या सुखा आहे. बघ ते म्हणतं फक्त गोकुळ. नाही अशी माणसं पाहायला मिळतात. पण इथं सगळी रेलचेल आहे. भाऊ विठ्ठल. काय शास्त्रीजी थोडंसं 5G आहे, बरं आहे ना. विठ्ठल. निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. ऐका ऐका. संसार निष्ठा आणि ईश्वर निष्ठा. संसार निष्ठा ही माणसाला देवापासून दुरवते आणि ईश्वर निष्ठा ही माणसाला संसारापासून दुरवते. वर्षतया मंडळी संसार निष्ठा मांदियाळी, ईश्वर निष्ठा मांदियाळी.
देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, जरी हे आकाशवर पडे पाहो. निष्ठा कशी अविचलता नसली पाहिजे निष्ठेमध्ये. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगेल. रामायणातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. ज्यावेळेस रामप्रभू शरयू नदीच्या काठावरती जातात, गेल्यानंतर परमात्म्याने बाण घेतला, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. ज्यावेळेस चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या. परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काहीतरी उपद्रव्य झालाय. परमात्म्याने त्या पाण्यात हात घातला तर हातात बेंडकी आली. त्या बेंडकीला विचारलं, ज्यावेळेस तुला बाण टच झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं, का नाही ओरडली. त्यावेळेस त्या बेंडकीचं उत्तर घरी घेऊन जा. ती बेंडकी म्हणते, देवा ज्यावेळेस गावातले लोक त्रास देतात, भावकीतले लोक त्रास देतात, देवा त्यावेळेस मी तुझा धावा करते. आज मला तूच त्रास दिलाय, धावा करायचा तरी कुणाचा धावा करायचा. रामप्रभूसारखं आणि रावणासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. परी हे असो ऐसे, श्रीराम रावण झुंजले जैसे, श्रीराम रावण झुंजले जैसे, नमेली समीरी. परमात्म्यासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. रामप्रभूसारखं आणि रावणासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. रावणाचं आणि त्या ठिकाणी प्रभूचं युद्ध जुंपलेलं आहे. खऱ्या अर्थाने रावणाचा त्या ठिकाणी बिभीषण भाऊ तर इकडल्या पार्टीत आला. मुलगा मेघनाथ मेला, एकटा तो कुंभकर्ण राहिला होता. आणि तो बिभीषण इकडल्या पार्टीत केव्हा आला तुम्हाला माहीत आहे. आता आठवलं म्हणून सांगतो, ऐकणारे सगळे जाणकार मंडळी आहे. बिभीषण इकडल्या पार्टीत आला. आल्यानंतर हनुमंतराय ज्यावेळेस लंकेमध्ये जात आहेत, हनुमंतरायांनी सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली. सगळी लंका जळाली, पण एक घर जळत नाही आहे. त्या घरात जाऊन प्रवेश एंट्री करतायत तर बिभीषण भजन करतोय. कुठलं भजन? श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम. एक मिनिट येऊ दे आवाज जरा. ज्ञानोबारायपर्यंत आवाज पोचला पाहिजे. मागच्या लाडक्या बहिणी 2100 झाले चालू तुम्हाला. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. गोड गोड वा सुंदर सुंदर. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम. अरे बिभीषणा, तू तर शत्रू आहे आणि भजन आमच्या पार्टीचं. ते म्हणे मी फुटेले म्हणे. कधी फुटला? आत्ता फुटलं म्हणे. वाटत नव्हतं पुन्हा येईन, पण आलोच विठ्ठल. एक विशेषता तोला मोलाचं वाक्य सांगेल. आग लगी लंका में हलचल मची है, आग लगी लंका में हलचल मची है, विभीषण की कुटिया कहीं से बची है, बची है. जय हो. क्या हे कशाच्या जोरावरती? एक तोला मोलाचं वाक्य सांगेल. सगळं गाव तुमच्या घराला जाळण्याच्या प्रयत्नात षडयंत्रात असू द्या, सगळं गाव तुमच्या घराला जाळण्याच्या षडयंत्रात प्रयत्नात असू द्या. ज्या घरात रामनामाचं भजन चालू आहे, कुणाच्या बापाची टाप नाही ते घर जळायचं. कुणाच्या बापाची टाप नाही. सामान्य ताकद भजनातली नाही आहे. ज्ञानोबरांना फक्त एवढीच अपेक्षा आहे, भजन करावं. भीक मागतो, रोज 5 मिनटं तरी घरात टाळ वाजला पाहिजे. यापेक्षा दुसरी त्यांना काय अपेक्षा आहे? रोज 5 मिनटं पखवाद वाजला पाहिजे घरात. हे वारकऱ्याचं वैभव आहे. ज्या घरात भजन नाही ते स्मशान आहे. बुवा भीक मागतो, एवढी भीक माझ्या पदरात टाका. माऊली, आराम की जरूरत है ना, आराम की जरूरत है तो आ राम के शरण में. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. भजन वाढवा, भजन वाढवा. मुरारी बापूंचं वाक्य आहे, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है. मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. मर जाओ, सोडू नका भजन. मस्तक जरी फुटलं ना, शरीर जरी तुटलं, मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. फुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक,
शरीर जरी कुठलं तर भजन सोडू नका. गोरोबा काकांना हात नव्हते. कीर्तनाचा महिमा छोट्या हाताने भजन करतायत गोरोबा काका. भजनामध्ये गोरोबा काकांना पंजे फुटलेत यापेक्षा कुठला रिझन सांगायचा आहे तुम्हाला. कीर्तनाची आणि भजनाची ऊर्जा ही काही सामान्य नाही आहे. हरी कीर्तन 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 राम कीर्तन. वा बाबासाहेब बोला गणेश बुवा. रामेश्वर आवाज है. परी कीर्तन गजन सोडू नये. तुटो हे मस्तक तुटो हे शरीर तुटो हे मस्तक तो हे शरीर. मर जाओ लेकिन भजन मत छोडो. ज्ञानोबारांक एवढंच साकडं मागा. त्यांना अपेक्षा काही नाही हो. आज या प्रसिद्धीच्या झोकामध्ये साधा आम्हाला हरिपाठ घेण्याची मानसिकता आमची राहिली नाही. कधीतरी परीक्षण केलं पाहिजे. थोडीशी साधना आम्हाला शास्त्रीजीमुळे आवड लागली चांगली भजनाची. मुरारी बापूंचं वाक्य आहे, निरपेक्षता जीवन आपलं कसं असलं पाहिजे. रोज साधुसंग झाला पाहिजे. अर्धक्षण घडता संतांची संगती. भजन वाढवा, एकांतवास वाढवा, इष्टग्रंथाचं पठण करा, भजन वाढवा. एवढी भीक तुमच्या दारात मागतो. आज तुम्हाला भीक मागतो. आयुष्याच्या सोबत फक्त तुम्ही विचार करा. तुम्ही संसाराकरता डोंगर जरी उचलला ना, बायको तुम्हाला थँक्यू म्हणणार नाही. संसारासाठी डोंगर उचला, बायको तुम्हाला ओनली थँक्यू म्हणणार नाही. पण परमार्थात तुम्ही काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य ताकद नाही, परमार्थाची ऊर्जा. आज सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात. ज्ञानेश्वरी गाथा हे काही अपडेट आहे नाही बुवा. आज व्हॉट्सअप अपडेट करा, ट्विटर अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा, फेसबुक अपडेट करा. हे रोज आम्हाला मेसेज येतात. रोज मेसेज येतात. जंगली रमी पे आओ ना महाराज, हे रोज मेसेज येतात. माझं नाव नीलम जाधव, मी राहणार भिवंडीची आहे. बऱ्याच जणांनी वाटूळ केलं बुवा. आता कशाला महाराज लोक पण घ्यायचे का तिथं. जगू द्या, करतायत चांगलं कीर्तन. ज्यांनी सोडलं ते कायमचेच सोडलं. मग आता विठ्ठल व्हॉट्सअप ट्विटर रोज अपडेट करा असे मेसेज येतात. पण ज्ञानेश्वरी गाथा हे अपडेट करा असा एकही मेसेज येत नाही. हा, पण ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला अपडेट केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल शाळेमध्ये आम्हाला काटकोण, लघुकोण, त्रिकोण, षटकोण सगळं शिकवलं. पण शाळेमध्ये आम्हाला दृष्टिकोन नाही शिकवला. गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला काटकोण, लघुकोण, त्रिकोण, षटकोण नाही शिकवणार. पण गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भजन वाढवा, एवढी भीक मागतो. काय ताकद आहे. बिभीषणावरून आपला इकडं विषय थोडासा विषयांतर झाला. खऱ्या अर्थाने मुलगा मेघनाथ मेला, सगळे मेलेत, एकटा कुंभकर्ण राहिला. तो कुंभकर्ण ज्यावेळेस रणांगणात येतोय, अनेक प्रकारचे सैन्य मारून टाकले. सगळीकडे दुर्गंध दुर्गंध पसरलाय. सगळीकडे दुर्गंध पसरलाय. अनेक प्रकारची वानरं मारून टाकले. रक्ताचे पुरं वाहत आहेत. एक वानर हातात आला, त्या वानराचा सुगंध आला. त्या वानराचं नाव काय?
गंधमादन. गंधमादना एकदा रावणाचं मन सोडून देतो. नाही म्हणणार. अरे मन एकदा रावणाचं नाही म्हणणार. अरे मन नाही म्हणणार. 500 दिले तर पार्टी बदलितोय आपण. अरे मन नहीं मन्नार. राम मरे मरे हमारी बलाई, हमने तो अविनाश की घोंगड़ी पहन रखी है, किसी से मारे से ना मर जाए. नाही म्हणणार. अरे मन गंधमादनाचं उत्तर घरी घेऊन जा. रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचं म्हणून मरण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा. निष्ठा म्हणतात. त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय. कुणाची? वा नर वा नर. एका वानराला कळतं बदलायचं नसतं. आणि ते जरा बदललं असतं तर कशाला सांगितलं असतं कीर्तनात. जी माणसं बदलत नाही, जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण असतात, त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल निष्ठा महत्वाची आहे. त्याच्याबरोबर भाव, निर्धार आणि वर्म या सगळ्या गुणांनी जो युक्त आहे त्या भक्ताला बाकी काही करण्याची गरज नाही. निष्ठा हाच त्याचा त्या ठिकाणी स्वधर्म आहे. तो त्याने परधर्मो भयावह. निष्ठा हाच त्याचा स्वधर्म आहे. या सगळ्या गुणांनी तो युक्त झाला, बाकी काही नाही. देवावरती निष्कामतेने विश्वास ठेवावा. जीवनात कसल्याच प्रकारची आस शिल्लक राहणार नाही. अभंगाचं द्वितीय चरण. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. 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 पाहून वास निकांते. वास अनिकांते. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहून निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहून वास अनिकांते. पाहून वास अनिकांते. पाहून वास अनिकांते. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास. पाहून वास अनिकांते. पाहून वास अनिकांते. पाहून वास एकदा वरती हात घ्या सगळ्यांनी. वा राहू द्या, असंच येतो आम्ही फराळ करू. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. हे माऊलीपर्यंत पोहोचणारं भजन आहे. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. वा चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ जय हो जय हो. आई वा वा. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. आहा जय हो. आळंदी नगरीत हरी बोल. आळंदी नगरी
भगवंताच्या चरणारविंद समर्पित ज्ञानोबरांच्या चरणारविंद समर्पित करतो. जाता जाता ज्ञानोबरांना एकच मागा, उम्र भर आनंदी में रहूं, उम्र भर आनंदी में रहूं, कोई ऐसी सजा दीजिए, कोई ऐसी सजा दीजिए, गिर न जाऊं कहीं राह में, गिर न जाऊं कहीं राह में, आप आकर बचा लीजिए, आप आकर बचा लीजिए. झालेली शिवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणार हो प्रेम निभाना क्या जाने, जिसने भी प्रेम किया ही नहीं, हो प्रियतम का ठिकाना क्या जाने 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 जाने. एकमेकांना प्रेम